हम कहते हैं भूलवश भी अगर कोई अपने घर में सावन के महीने में पार्थिव लिंग का निर्माण कर लेता है, पूजन कर लेता, भूलवश भी, और एक बेलपत्र समर्पित कर देता है, उसको हजारों हजारों वर्ष का पुण्य फल तप का तो वैसे ही प्राप्त होगा। कम से कम जिस दिन पार्थिव लिंग का निर्माण का करते हो आप लोग, पूजन करते हो, उतने समय तो कम से कम तुम्हारे विचार तो अच्छे रहते हैं, तुम्हारी बुद्धि तो अच्छी रहती है, तुम्हारा चित्त तो अच्छा रहता है। उतने समय तुम भगवान शंकर की भक्ति तो करते हो, तुम्हारे पास में उस समय पर भक्ति तो अविरल रहती है, भजन का बल तो तुम्हारे पास में रहता है। हमारे पास मिठाई नहीं है, कोई बात नहीं, हृदय पर हाथ रखना और विचार करना कि मैंने भगवान को भोग लगा दिया, भगवान उसको स्वीकार करेगा। और हम कहते हैं दिल से पूजन अगर करी है तो शिव स्वीकार जरूर करता है और भगवान झोली जरूर भरता है। हृदय से करिए, दिल से। श्री शिवाय नमस्तुभ्यम, हर हर महादेव। नमस्कार, माझ्या नवनाथ कृपा चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि हे पहा, मी पण छोटंसं श्रावण महिन्यात पार्थिव शिवलिंगचं पूजन केलं आहे आणि तिथेच शेजारी माता पार्वतीचं बी छोटंसं पूजन केलं आहे। माता पार्वतीच्या पूजनासाठी तिथेच थोडीशी मातीवरती करून त्याच्यावर कुंकू, हळद, अक्षदा, फूल, शमीपत्र, दुर्वा अर्पण करून माता पार्वतीचं पूजन केलं आहे। खडीसाखरेचा नैवेद्य दाखवा, आरती करा, धूप दीप दाखवा भोलेबाबांना, आई जगदंबा भवानी माता पार्वतीला। आणि पार्थिव शिवलिंगचं पूजन तुम्ही श्रावण महिन्यात नक्की करा। एका टायमाला का होईना करा, पण करा, सकाळी नाही तर संध्याकाळी कोणत्याही एका टायमाला पार्थिव शिवलिंगचं श्रावण महिन्यात पूजन करा आणि बाबाची कृपादृष्टी आपल्यावर भरभरून करून घ्या। खूप महत्त्व आहे श्रावण महिन्यात पार्थिव शिवलिंगचं। महाराजांनी सांगितलं आहे, पार्थिव शिवलिंगचं खूप महत्त्व सांगितलं आहे। ते व्हिडिओ नक्की पहा, नक्की ऐका आणि पार्थिव शिवलिंगचे पूजन करून तिथेच तुम्ही विसर्जन करा, एखाद्या कुंडीत करा आणि तिथेच जागच्या जागी विसर्जन करा, आरती करा, धूप दीप करून विसर्जन करा, माता पार्वतीचं बी विसर्जन करा। आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।